तर आपल्याला सोलापूरकडे आतापर्यंत 60 जागांचे निकाल आपल्या समोर येत आहेत. तर त्या 60 जागांमध्ये 39 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. म्हणजे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेमध्ये देखील भाजपने जोरदार कमबॅक केलेला आहे. बरोबर आहे. नगरपालिका निवडणुकीत कुठेतरी भाजपला मोठा फटका बसला होता, त्याची जबाबदारी जयकुमार गोरेंनी घेतलेली होती. त्यानंतर त्यांनी महापालिकेमध्ये चांगली ताकद लावली होती. आता पाठोपाठ जिल्हा परिषद देखील भाजपने खेचून आणली. बरोबर आहे. आणि एक जर आपण या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष दिलं तर सोलापूरमध्ये बरेचसे जे राजकीय नेते होते, राजकीय नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकांमध्ये रिंगणात होते. तर त्या सगळ्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर हे राजकीय नेत्यांचे जे नातेवाईक होते ते सगळे विजयी झालेले आपल्याला दिसून येत आहेत. सर, आपण जर सोलापूर मधलं बघितलं चित्र, तर सोलापूरमध्ये ज्याप्रमाणे भाजपने दमदार कामगिरी केलेली आहे, त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये दमदार कामगिरी केलेल्या शिवसेनेला देखील कुठेतरी फटका बसलेला दिसतोय. बरोबर आहे. कारण तसं पाहिलं तर शिवसेनेचा सोलापूर पट्ट्यामध्ये तसं पाहिलं तर एवढा असा पहिल्यापासूनच वर्चस्व कमी राहिलेलं दिसून येते आपल्याला. त्या ठिकाणी आपण जर अगोदरच्या निवडणुका पाहिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस येथे 2017च्या निवडणुकांमध्ये 23 जागा जिंकून सर्वप्रथम आल्या होता. 1चा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा त्या निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यावरती चांगला पगडा दिसून आलेला होता. तरी सुद्धा शिवसेनेने कुठतरी मागच्या निवडणुकांमध्ये एक चांगलं जोरदार कमबॅक केलं होतं. परंतु खरं तर त्या विजयामध्ये सुद्धा महायुतीचाच मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळाला होता. बरोबर. परंतु आता काय झालं की